त्या ठिकाणी पाऊस झाल्यावरती पाण्याचं प्रमाण भरपूर होतं आणि रात्रीच्या 12-12:30चा सुमार होता. आम्ही लोक झोपेत होतो आणि झोपेत असल्यामुळं काय झालं की आम्हाला काय कल्पना नव्हती. पाऊस पडत होता हे मान्य होतं, पण ज्यावेळेस दरवाजा खोलला तर अक्षरशः घरात पूर्ण पाणी घरात आलं. मग आता आपण पाहत होतो की गावात इकडं तिकडं की सर्व लोकांच्या मनामध्ये म्हणजे त्यांच्या स्वतः लोक बोलत होती की एकमेव असा एक व्यक्ती आहे की तो आरोग्यदूत युवराज नाना काकडे. मला ही कल्पना अशी म्हणजे माझ्या स्वतःच्या मनाला असं वाटलं की पहिला फोन मी त्यांना केला की या ठिकाणी पाण्याचा प्रभाव इतका वाढलेला आहे आणि जी समोरची जी तुम्हाला दिसती भिंत, त्या भिंतीला पाणी अडल्यामुळं पाणी पाठीमागं वाढत गेलं. आणि मग काय झालं की नानांना फोन केला. मग नाना म्हणले की ठीक आहे, म्हणले मी एक 5-10 मिनिटात तुमच्यापर्यंत पोहोचतो. ज्यावेळेस नाना इथं आले तर नानांनी इकडे गाडी आणण्यासाठी सुद्धा जागा नव्हती, एवढं पाणी होतं. नानांनी गाडी वरतीच लावली तरी सुद्धा नाना या ठिकाणी म्हणजे आम्ही तर नव्हतोच, आम्ही आतच होतो. इकडं नाना आले. नाना आल्यानंतर नानांनी काय रश्शीच्या साह्याने त्यांनी रश्शी पोलला बांधत आमच्यापर्यंत पोहोचले. तिथून पुढं त्यांनी ते PMRDच्या लोकांशी कॉन्टॅक्ट केलं, म्हणजे येतानाच त्यांनी कॉन्टॅक्ट केलं होतं. पण सर्वप्रथम PMRD यायच्या आधी नानांनी जे रश्शी बांधून जे काय आम्हाला बाहेर काढण्याचं काम केलं, त्यामुळं आम्ही नानांचे आभार तो मानतोच. पण सर्वप्रथम की नानांनीच या ठिकाणी आहे ना, सगळ्यात आधी नाना येऊन आम्हाला आमचे जीव वाचवले. जे आज मी तुमच्याशी इथं बोलतोय, हे मी आज जे आहे हे युवराज नाना काकडे यांच्यामुळं हे मी आज तुम्हाला बोलतोय.